पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमधून मोठा वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तांकडून जे आहे ते आता मंडळांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली। नक्की काय वाद आहे, नक्की काय अडचण आहे, हे आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। सर काय सांगाल, काय नक्की वाद जो आहे तो या ठिकाणी आहे? बिलकुल वाद नाहीये, फक्त विषय वेळेचा आहे, लवकर विसर्जन मिरवणूक व्हावी हा विषय आहे। आम्ही 3 वर्षापूर्वी याच कारणासाठी हायकोर्टामध्ये गेलो होतो की विसर्जन मिरवणूक लवकर व्हावी आणि मोजक्या मंडळांनी 10 तास खाऊ नयेत, बाकीच्यांनाही संधी मिळावी। आता आज अशी परिस्थिती आहे की पहिले 5 नंतर 3 हे दुपारचे चाललेत। तर आता विषय आणखीन महत्त्वाचा आहे की बाकीच्या मंडळांची अशी मागणी आहे की आम्ही सकाळी 7ला चालू करतो, 11 वाजता मानाचा पहिला मंडळ जे आहे कसबा गणपती ते बेलबाग चौकात येतं, 11 वाजता स्टॉप करा। पुढं पहिल्या 5-6 तासामध्ये जवळजवळ 50-60 मंडळं पास होऊन विसर्जन होतील आणि त्यामुळं मिरवणुकीवरचा जो लोड आहे तो कमी होईल। नक्कीच काय सामान्य कार्यकर्त्यांची काय अपेक्षा आहे? प्रत्येक मंडळाला लक्ष्मी रोड पाहिजे आहे, सगळ्यांच्याच वेळेवरती गणपती विसर्जन व्हावं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे। प्रत्येक मंडळाच्या जर मंडळांनी ठरवलं की एकच पद्धत लावून पुढे जायचं तर सर्व मंडळांना लक्ष्मी रोडचा मान मिळेल आणि सर्व मंडळ वेळेत पूर्ण होतील असं प्रत्येक वाटतं नक्की की आता परंपरा आहे, पाहतो आपण किती वर्षाची परंपरा आहे। नक्कीच मी परंपरावरतीच बोलणार आहे। 133 वर्षाची परंपरा आहे साहेब। 133 वर्षाचा आमचाही गणपती आहे, पुणे बढाई समाज ट्रस्ट लोकमान्य टिळकांनी बसवलेला पहिला समाज गणपती पुण्यातला। आम्हाला मान काय नाही, आम्हाला परंपरा का नाही? बरोबर, तुम्ही परंपरा बोलताय। लोकमान्य टिळकांनी बसवलेला मानाचा 5वा गणपती हा टिळकरोंनी 5-7 वर्ष गेलाय, मग तिथं परंपरा नव्हती आठवली? बरं, दुसरी गोष्ट, इतिहासात आणि परंपरागत काय लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचा, इतिहासाची माहिती घ्या की पहिले 5 मानाचे गणपती गेले की त्याच्यानंतर सगळे इतर गणपती जाणार आणि शेवटचा मान हा या 3 मंडळांच्या रात्रीचा, म्हणजे हे पहाटे आले पाहिजे। मग ही परंपरा ते तोडत नाहीये का? मग परंपराचा विचार त्यांना नसेल तर आम्ही का करावा? आम्ही छोटी मंडळं काय करावं? आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे, ह्यांनी निर्णय नाही बदलला तर आम्ही सकाळी 7 वाजता जाणार आहोत। या लोकांनी निर्णय घ्यावा नाही घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे। 5 मुख्य रस्ते आहेत आता, म्हणजे पहिलं विसर्जन फक्त लक्ष्मी रोड होता, आता 5 आहेत। म्हणजे लक्ष्मी रोड आहे, तुमचा टिळक रोड आहे, केळकर रोड आहे, कुंटेकर रोड। माझं तर म्हणजे आमच्या सगळ्या मंडळांचं पण म्हणणं असं आहे की 5 रस्त्यांनी या 5 मानांच्या गणपतींनी गेली ना तर तुमची आपली मिरवणूक जी आहे बाप्पाची ही 12 तासात संपू शकते आणि पोलीस प्रशासनाचा ताण कमी होऊ शकतो, नागरिकांची गैरसोय होणार नाही। हे आमचे मुद्दे आहेत। नाहीतर आम्ही 7 वाजता 50 मंडळे जाण्यासाठी आमच्याकडे लिस्ट आहे। आज आयुक्तांनी मीटिंग बोलवली, मी पोलीस प्रशासनाचं खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आमची दखल घेतली आहे व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की असं काही होणार नाही। हे कधी सिस्टीममध्ये येणार असतील तर आम्ही सिस्टीममध्ये जाऊ आणि नाहीतर आम्ही 7 वाजता 100% जाणार आहोत। काय नक्की अडचण आहे, विषय कशामुळे वाढलेला आहे? तुम्ही बघू शकता की अजून तसं गणेश विसर्जन मिरवणुकीला अजून बराच कालावधी शिल्लक असताना आज आयुक्तांनी एवढ्या सर्व मंडळांना एकत्र बोलवण्यामागचं काय कारण आहे? तर ही खतखत आहे सामान्य मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये, जी दादागिरी, जी आरेरावी हे मानाचे गणपती हे जे प्रतिष्ठित मंडळ करतात याच्या विरोधात जो जनबोक्ष उसळलाय त्याचं वातावरण, त्याचं मीडियावरची सगळी माहिती घेऊन आयुक्तांनी बैठक बोलवली। बैठकीचं कारण असं आहे की लक्ष्मी रोडवर अनेक वर्ष पहिले मानाचे 5 गणपती जातात, मग सिटी पोस्ट पासूनची लाईन जाते, मग शिवाजी रोडची लाईन जाते। आता नव्याने काय झालं, 2 वर्षापूर्वी दगडूशेठमध्ये घुसलेला आहे। आता भाऊ रंगारी आणि मंडेवाले म्हणतात की ती पण जाणार आहे। त्यांनी होणार काय? जी बाकीची मंडळं आहेत ती 12पर्यंत निघू शकत नाही। यांच्या मंडळाची आरेरावी अशी आहे की यांचे 5-5 पथकं असतात, यांचा मोठा लावाजमा असतो, त्यांनी बाकीच्या कार्यकर्त्यांचं, बाकीच्या मंडळांचं मरण होतं। तर याच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारलेला आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलो आहे, 100 ते 200 मंडळ आहेत, आम्ही निर्णय घेतलेला आहे। काय दादागिरी काय करतात, म्हणजे काय त्यांचा याच्यात रोल असतो? अहो वेळेचं काय त्यांना पाबंद नाही, त्यांच्यावरती पथकांचं काय पाबंद नाही, त्यांचं एक पथक 100-150चा लावाजमा असतो, बँड असतो, घोडे असतात, साहसी खेळ चालू असतात। मग त्यांनी लक्ष्मी रोडचा ताबा घेतला ना, ते लक्ष्मी रोडचे मालक बनतात। सकाळी 10 वाजता चालू झालेली मिरवणूक त्यांची 6 वाजेपर्यंत संपत नाही। मग आमच्यासारख्या मंडळांनी जे आम्ही वर्षभर आमचे कार्यकर्ते राबतो, वर्गण्या गोळा करतो, आम्हाला किंमत नाही का? त्याच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारलेलं आहे आणि आम्ही ते होऊन देणार नाही।
आम्ही त्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि हे आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्यांना लागणारा वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मानाचे 5 गणपती जातात, 5 मंडळं, आणि तेवढ्याच वेळामध्ये नंतर 75 मंडळं जातात. म्हणजे त्या 7 तासात 5 आणि नंतरच्या 7 तासामध्ये 75. हा कुठला नाही. तर ह्याच्यावर तुम्ही विचार करण्यात यावा. नक्कीच आपण पाहिलं तर जे मानाचे मंडळ जे आहेत त्यांच्याकडून दादागिरी जी आहे ती या लक्ष्मी रस्त्यावर होत असते. त्यामुळे सर्वसामान्य जी बारकी मंडळ आहेत त्यांना या ठिकाणी वेळ जो आहे तो या ठिकाणी मिळत नाही. याच संदर्भात ही जी मीटिंग जी आहे ती आता पुणे पोलीस आयुक्तालयात जी आहे ती बोलवण्यात आली होती. आता यामध्ये नक्की काय तोडगा निघतो आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन सुशांत समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.